नमस्कार मित्रांनो. तर नेमकी आज मार्केटमध्ये काय झालेलं आहे आपण ते जाणून घेणार आहोत. त्यानंतर काय महत्त्वाच्या घडामोडी उद्यासाठी आहेत ते जाणून घेणार आहोत. पण आपल्याला पहिल्यांदा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मग जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. आपण आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. आता जर आपण बघितलं तर आज मार्केटमध्ये काय झालेलं आहे ते तर आपण जाणून घेऊया. पण पहिल्यांदा आपल्याला बघायचं उद्यासाठी काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत. तर जे आज एक रात्री आपल्याला माहिती आहे का फेडची मीटिंग आहे. फेडची मीटिंगचे आकडे येतात रात्री 11:30च्या आसपास. आता या फेडच्या मीटिंगचा मार्केटवरती आपल्याला उद्या चांगल्या प्रकारे किंवा वाईट प्रकारे इम्पॅक्ट होऊ शकतो. पण मग नेमकी अपेक्षा काय आहे, फेडमध्ये काय होऊ शकतं, तर एकंदरीत असं म्हटलं जाते का आता ही जी फेड आहे ती साधारणतः 0.25 बेसिस म्हणजे 0.5% आसपास व्याजदर कमी करू शकते, असं एकंदरीत अशी चर्चा चालू आहे. आता पॉवेल साहेब आहे ते काय करतील काय भरोसा नाही. फक्त त्यांनी जे काय आपण म्हणूया महागाईचे आकडे असतील, पण नंतर जे काय आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ असेल त्याविषयी पॉझिटिव्ह जर वक्तव्य केले तर ठीकठाक होईल. पण आता या फेडच्या मीटिंगच्या मिनिटचा मार्केटवरती आपल्याला उद्या सकाळी परिणाम बघायला भेटेल. आता डाव जोन्स आपण बघतोय का सध्या आहे वरती आहे, साधारणतः 250 पॉईंटच्या आसपास चांगला पॉझिटिव्ह आहे. पण आता आपल्याला खरा जो इम्पॅक्ट आहे तो खरा इम्पॅक्ट उद्या बघायला भेटेल. आणि त्यानंतर आपले जे आहेत आपले आपले तात्या आपण म्हणूया डोनाल्ड ट्रम्प तात्या, तर ते आता आहे चीनच्या दौऱ्यावरती. उद्या त्यांच्यावाली आहे चीनच्या राष्ट्रपती बरोबर मुलाखत आहे. त्यामध्ये मग टॅरिफचं जे काय आहे, टॅरिफचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत जे टॅरिफ विषयी त्यांना त्या ठिकाणी डील करणं गरजेचं आहे अमेरिकेबरोबर चायनाला. मग त्यामध्ये काय होतंय, टॅरिफ डील होते का नाही होते, चर्चा काय होते, पॉझिटिव्ह काय निघतं का निगेटिव्ह काय इम्पॅक्ट येतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्याच्या मार्केटवरती परिणाम करतील. म्हणजेच आपल्याला उद्याचं जे काही सेशन आहे ते सेशन आपल्यासाठी व्हॉलॅटाईल सेशन आहे. आपलं सेशन उद्या आपलं व्हॉलॅटाईल राहील, ही एकंदरीतच आहे आपली चर्चेची बाजू. आणि मग आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे का आज आपल्या मार्केटमध्ये काय झालेलं आहे. तर मार्केटमध्ये आज आपण बघतोय की आपल्या मार्केटमध्ये आज आपल्या विदेशी गुंतवणूकदारांनी थोडीशी म्हणण्यापेक्षा चांगलीच बऱ्यापैकी सेलिंग केली आहे. आज कॅश मार्केटमध्ये जवळजवळ 2540 करोड रुपयाची त्यांनी सेलिंग केली आहे. आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये जवळजवळ 1222 करोड रुपयाची सेलिंग केली आणि थोडेसे 833 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर त्यांनी खरेदी केलेले आहेत. तरी साधारणतः 3000 करोड रुपयाच्या आसपास आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी सेलिंग केलेली आहे. जे आपले लोकल्स आहेत आपण त्याला DII म्हणतो, म्हणजेच लोकल म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदार, त्यांनी जवळजवळ 5700 करोड रुपयाची खरेदी केलेली आहे. आणि मग आता आपल्याला उद्यासाठी महत्वाचं आहे का निफ्टीमध्ये काय करायचं. तर निफ्टीसाठी आपल्या सर्वांना माहिती आहे निफ्टीचा लाईफ टाइम हाय जो आहे तो 26,270च्या अराउंडच्या आसपास आहे. पण आता रिसेंटली जर हाय आपण बघितलं तर 2600च्या आसपास आहे. निफ्टी जर आपला 2600च्या वरती जर गेला टिकला तर एक चांगला आपल्याला शॉर्ट कव्हरिंग म्हणूया किंवा एक चांगली जवळजवळ आपल्याला एक आपल्याला नवीन लाईफ टाइम हाय जो आहे तो परत आपल्याला क्रिएट होऊ शकतो. म्हणजे जर आपल्याला बाय करायचं असेल थोडंसं मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर आता म्हणजे आज रात्री अमेरिकेत काय होतं त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतील. पण जर समजा मार्केट थोडंसं फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन जर झालं तर 2600च्या वरती टिकला 15 मिनिट तर त्या ठिकाणी खरेदीचा चान्स असू शकतो. मग त्यानंतर 26,200 ते 26,250 पर्यंत आपला निफ्टीवरती जाऊ शकतो. आणि जर समजा थोडंसं काही कारण असतं निगेटिव्ह जर मार्केट ओपन जर झालं तर आपल्याला त्या ठिकाणी 25,950 हा एक खरेदीचा चांगला झोन आहे. त्या ठिकाणी आपण खरेदी करू शकता. तिथून टार्गेट 26,050 आणि 26,100 पर्यंत टार्गेट भेटू शकतात. तर आपल्याला ह्या दोन गोष्टी आपल्याला निफ्टीसाठी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि थोडंसं असं दिसतंय का 26,200च्या आसपास आपल्याला कॉल रायटर्स भरपूर आहेत. त्या ठिकाणी थोडं प्रॉफिट बुकिंग वगैरे आपल्याला केलं तर आपण बेस्ट राहील. समजा एक शॉर्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी 50 पॉईंटचा एसएल लावून आपण त्या ठिकाणी शॉर्ट सुद्धा करू शकता निफ्टीमध्ये. बँक निफ्टीचा जर आपण चार्ट जर बघितला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 58,500 हा एक आपल्याला झोन आपला मोठा रेजिस्टन्सचा आहे. 58,500च्या वरती जर आपण गेलो टिकलो तर मग त्या ठिकाणी आपल्याला नवीन हाय परत 59,000च्या आसपासचा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. किंवा जर थोडंसं फ्लॅट टू निगेटिव्ह वगैरे जर समजा ओपन झालं तर 58,100च्या आसपास खरेदीचा चांगला मौका आहे. त्या ठिकाणी 57,800चा आपण त्या ठिकाणी आपला एसएल मेंटेन करून आपण त्या ठिकाणी बाय करू शकता. तिथून टार्गेट 58,500 59,000च्या आसपास टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतं. तर ह्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत आणि आपल्याला निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे तर ह्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेव्हा
मग जर आपल्याला उद्या समजा निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर ह्या लेवल आपल्याला लक्षात घेऊन ट्रेड करणं खूप गरजेचं आहे आणि तेव्हा मी ह्या तुमच्याबरोबर लेवल शेअर केलेल्या आहेत. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा आणि माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला जर हा माझा समजा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि त्यानंतर आपला जो चॅनल आहे आपल्या चॅनलची आपण मेंबरशिप घेऊ शकता. आपण चॅनलची मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही चांगले तुम्हाला व्हिडिओज भेटतील. काही आपले काही एज्युकेशनल व्हिडिओ असतील, स्विंग ट्रेडिंगच्या स्टॉकसाठी व्हिडिओ असतील, ते तुम्ही त्या ठिकाणी आपल्या चॅनलची मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ मिळतील आणि आपल्या चॅनलची प्रायव्हेट ग्रुपची मेंबरशिप पण मिळेल. किंवा जर असं आपल्याला वाटलं नाही मला नाही मेंबरशिप घ्यायची तर आपला पेड ग्रुप आहे आणि पेड ग्रुपची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मेंबरशिप घेऊ शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जायचं, क्लिक करायचंय. 1350 रुपये 12 महिन्याचे चार्जेस आहेत आणि ते पे केल्यानंतर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके, आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया आणि परत भेटूया नवीन विषयासह.